नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. नुकतीच मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक झाली आणि यामध्ये भाजपचे जे सुभाष जाधव आहेत यांची निवड झालेली आहे आणि या संदर्भात आम्ही राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ आहेत यांच्याकडनंही जाणून घेणार आहे आणि या ठिकाणी सुभाष भाऊ जाधव आहेत यांच्याकडनंही जाणून घेणार. बाळाभाऊ, काय सांगाल की एकीकडे असं बोललं जातं की 13 जे संचालक आहेत हे राष्ट्रवादीचे होते आणि 5 संचालक हे भाजपचे होते आणि भाजपचा विजय झाला, याबद्दल कसं सांगाल? खरं तर तालुक्याच्या राजकारणात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि येणाऱ्या काळात राजकारणाच्या पलीकडे जाऊन या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्राच्या भवितव्यासाठी भारतीय जनता पक्ष कायम सकारात्मक काम करत आलेला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संचालकांनी त्यांच्यावर लादलेला निर्णय मान्य केला नाही आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते सुभाषभाऊ जाधव यांना सभापती करून एका अर्थाने मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात निधी आणून हे काम पुढे नेण्यासाठी सुभाष भाऊंवर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. हा खऱ्या अर्थाने सर्वात महत्त्वाचा विषय या निवडणुकीमध्ये घडलेला आहे. पैसे दिल्या, मतदारांना पैसे दिल्याचा आरोप जे पराभूत उमेदवार आहेत विक्रम कलावडे यांनी केलेले आहे की 20-20 हजार रुपये मतदारांना दिले असं बोललं जाते, त्यावर काय सांगाल? आरोप करणे हे विरोधकांचं काम आहे. हातातली सत्ता गेली त्यामुळे आता आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही, म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करण्याचं काम करतात. ते यापूर्वी राष्ट्रवादीने तालुक्यात काय केलंय हे तालुक्यातल्या गावागावातला कार्यकर्ता आता बोलत आहे. बाळाभाऊ, आता कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकऱ्याचा आत्मा आहे. आपल्या मावळातील शेतकऱ्यांनी पिकवलेला जो माल आहे हे विक्रीसाठी एक व्यासपीठ असतं, तर त्याच संदर्भामध्ये आता भाजपचे सभापती झालेले, काय विकासाचं विजन आता पुढे? आम्ही आदरणीय सुभाषभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन वास्तूचा आराखडा असेल, मार्केट कमिटी बांधायचा विषय असेल, मावळ तालुक्यातल्या तज्ज्ञ शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तज्ज्ञ जिल्ह्यातले जे अनुभवी लोक आहेत त्यांची मदत घेऊन आम्ही तालुक्यातली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा माल, शेतीच्या मालाला राज्याची बाजारपेठ, देशाची बाजारपेठ कशी उपलब्ध होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कसा उपयोग होईल, याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत सुभाष जाधव, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगाल एकंदरीत पराभूत उमेदवाराकडनं तुमच्यावर तुम्ही पैसे दिल्याचा आरोप होतोय, पैसे देऊन मतदार फोडल्याचा आरोप होतोय, काय सांगाल? कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना या ठिकाणी सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा दिला. रिक्त जागेसाठी निवडणूक लागली. त्या निवडणूक काळामध्ये आम्ही सर्व 18 संचालक यांनी बाजार समितीच्या सभागृहामध्ये मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये एक विचाराने आपण जसं काम करत होतो 3 वर्ष त्याचप्रमाणे पुढील काळासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत, या उद्देशाने आम्ही दिलीप भाऊ ढोरे यांची त्या ठिकाणी गटनेता म्हणून निवड केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या काळामध्ये संपूर्ण ज्येष्ठ मंडळी जे असतील, आमचे तर मंडळी सर्व त्यांनी आम्हाला फ्रीडम दिलेला आहे, तुमचे ज्या मंडळी असेल त्यांच्याबरोबर मिटिंग करा. त्याप्रमाणे बबनराव भाऊ बेगडे यांच्या निवासस्थानी सर्व 18 संचालकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं किंवा 13 लोक जी आहेत ही 13 लोक इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये 6 लोक सभापती आणि 6 लोक उपसभापतीसाठी 4-4 महिन्याचा कालावधी सर्वांना द्यावा आणि चिठ्ठे टाकून प्रत्येकाला सभापती आणि उपसभापती देण्यात यावं असं एकमताने ठरलं. त्याच्यामध्ये कोणताही कोणी विरोध केला नाही. ज्यांनी जे ठराव मांडला त्या ठरावाला सर्वांनी आम्ही सहमती दिली आणि तो ठराव एकमताने मंजूर झाला. तो झाल्यानंतर काही 2 दिवसाच्या काळामध्ये काय विषय झाला तो माहीत नाही,
परंतु आम्हाला असं आमच्या कानावरती आलं की आपली 13 लोक आहेत, त्यांची 5 आहे, तर आपल्याला त्यांचं काय मदतीचं काय कारणच नाही. आणि आपण चिठ्ठ्या काढायच्या आणि त्यांचे जर सभापतीपद झाला तर ते तालुक्यावर मिरवणार भारतीय जनता पक्ष. त्याच्यामुळे आपल्या 13 लोकांची मिटिंग वेगळी घ्या. असा ज्यावेळेस सूर निर्माण झाला त्यावेळेस संचालकांना ते मान्य झालं नाही. संचालक म्हणलं बा आम्ही अगोदर 2 दिवसापूर्वी 18 संचालकांनी मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये एक मताने ठराव केलेला आहे, तर हे कुठून दुसरं आलं 13 संचालकांचं मत. त्या काळामध्ये 2 दिवसांनी निवडणूक लागली. 25 तारखेला निवडणुकी प्रक्रिया चालू असताना सभापती उपसभापतीची ज्यावेळेस निवड प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस उपसभापतीचं जे कॅन्डिडेट होतं आमचे साईनाथ मांडेकरांनी आम्ही मागे घेतली आणि सभापतीसाठी आमचे विक्रमशेठ कलावडे असते आणि मी आमच्यामध्ये निवडणूक झाली. त्याच्यामध्ये संचालकांनी मला 11 मतं दिली. आता त्याच्यामध्ये घोडे बाजार व्हायचं कारणच नाही. दिवसच 2 होते. 2 दिवसामध्ये संचालकांनी वरून आम्हाला फोन करून सांगितलं भाऊ तुम्ही निवडणुकीला सामोरे जा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम किंवा कोणत्या प्रकारचं देणं घेणं किंवा काहीतरी दाखवणं असं काही गोष्टी झालेल्या नाही. आणि ते सर्व करत असताना त्या संचालकाला त्यांचा निर्णय लादला गेला, तो मान्य नाही म्हणून संचालकांनी मला कौल दिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व संचालकांना घेऊन आम्ही बाजार समितीचा कारभार अतिशय पूर्वी चाललं त्या पद्धतीने आम्ही चालवणार आहे. जे पराभूत उमेदवार आहेत विक्रम खलावडे ते म्हणतात की विकासाला खीळ बसली आणि भाजपकडं सभापतीपद गेल्यामुळं बाजार समितीचं जे काम आहे ते रखडलं जाणार असं त्यांनी सांगितलं. अजिबात चुकीचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये वडीलकीचा जो मान जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे पणन मंत्री जे आहेत आमचे जयकुमार रावळ हे त्या खात्याचे मंत्री आहेत. त्याच्यामुळं बाळाभाऊ आमचे माजी मंत्री आहेत, त्यांचं सुद्धा तिथं सर्व मैत्रीचे संबंध आहेत. आणि ह्या अनुषंगाने ते संचालक आमचे संचालक बाळाभाऊंची ताकद आणि पणन मंत्र्यांच्या बरोबर जाऊन जाग्या प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावून बाजार समिती 1 नंबरला आणण्याचं काम आम्ही सर्व मंडळी आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली करू या प्रकारचा मला 100% विश्वास आहे. बाळाभाऊ तसं पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ही वर्षानुवर्षे नावालाच होती, कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे तिथं रस्त्याची समस्या होती आणि मावळमधल्या आपल्या शेतकऱ्यांना हा कृषी माल जो आहे गोल टेकडी असेल, खेड चाकण असेल किंवा वाशी असेल या मार्केटला न्यावं लागतो. तर आता सत्ता तुमच्याकडे आली म्हणल्यानंतर तुम्ही बाजार जे आडत बाजार आहे ते किती दिवसांनी सुरू करणार आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यांचा शेतीमाल घेऊन येता येईल? सगळ्यात पहिल्यांदा मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणारे आमचे सुभाषभाऊ असेल, शिवाजीराव असतील, सर्व संचालक मंडळ असेल यांच्याबरोबर बैठक घेऊन वस्तुस्थिती आता सध्या त्या ठिकाणी काय आहे याचा पूर्ण आढावा घेतला जाईल. मग राज्य सरकारची आपल्याला कुठं मदत लागणार आहे त्याप्रमाणे त्यांची मदत घेऊ. मग आडत बाजाराचा विषय असेल, आठवडे बाजाराचा विषय असेल, 1 महिन्याच्या बाजाराचा विषय असेल किंवा संत सावतामाळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून आमच्या वेगवेगळ्या भागातल्या याला कशा पद्धतीने मदत करता येत असेल, शेतीमालावर प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग कसे या ठिकाणी उभे करता येईल, त्याच्यासाठी लागणारी आवश्यक लॅब आपल्याला कशी आणता येईल, या सगळ्या गोष्टी. मग फुल शेतीपासून आज फुल शेती मावळ तालुक्याचा आगार आहे, भात शेती मावळ तालुक्याचा आगार आहे, याचा उपयोग करून आपण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला बाजारभाव आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्यासाठी एक बैठक घेऊन त्याचं येणाऱ्या काळातलं धोरण ठरवलं जाईल आणि मग टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर याचा आराखडा शासनाकडून मान्य करून घेऊन आमच्याकडे योगायोगाने बाजार समितीच्या जागेच्या शेजारी तळेगाव रेल्वे स्टेशनला माल धक्का आहे, येणारा बाजार त्या ठिकाणी एकत्र करून त्याला आपण राष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये देखील घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात बाजार समिती करेल. नुकतीच निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुभाष भाऊ जाधव यांचा सन्मानही करण्यात आलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.
एक सत्कार करतो आमचे जिल्हा सरचिटणीस गावाचे प्रभारी म्हणून श्रीकृष्णजी देशमुख यांची जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार या ठिकाणी मावळ भाजपच्या वतीने आदरणीय गौरव साहेब भारतीय जनता पार्टीचा दत्ताभाऊ माळे, अनिल भाऊ गायकवाड यांनी भगवानराव शेळके यांचा सत्कार केला. शिवाजी भाऊ शिवाजी भाऊ बुके द्या जरा. अभिमन्यू बुके द्या. जिल्ह्याच्या वतीने करा. सुभाष भाऊंचा सत्कार जिल्ह्याच्या आज वाढदिवस बी सभापती